समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। 10वी पास असो वा नापास, करिअरची संधी आता खास। शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पलूस येथे प्रवेश प्रक्रिया सुरू। इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, फिटर, कोपा आणि ड्रेस मेकिंग या व्यवसायांमध्ये प्रवेशाची सुवर्ण संधी उपलब्ध। कौशल्य मिळवा, भविष्य घडवा, रोजगाराच्या वाटेवर आत्मविश्वासाने पुढे चला। दरमहा 500 रुपये विद्यावेतन, कौशल्य प्रशिक्षणासह उज्ज्वल जीवन। एसटीची ITI पर्यंत सोय, यशाकडे वाटचाल होय। मर्यादित जागा, त्वरा करा, वेळ दौडू नका, प्रवेश घेऊन भविष्य घडवू। शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पलूस। आजचा प्रवेश, उद्याचा विश्वास, कौशल्याची कास, रोजगार हमखास। तर आजच प्रवेश घ्या। ठिकाण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कृष्णा सूतगिरणी, आंधळी रोड, पलूस तालुका, पलूस, जिल्हा सांगली। अधिक माहितीसाठी संपर्क श्री RP पवार सर, मोबाईल क्रमांक 9890 28 63 33 व श्री PR क्षीरसागर सर 97 66 91 72 51। प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधातील जनाक्रोशाची धग आता पलूस तालुक्यात पोहोचली असून शेकडो महिला, शेतकरी आणि ग्रामस्थांनी बुधवारी पलूस येथे भव्य लाटणे संघर्ष एल्गार मोर्चा काढत शासनाविरोधात जोरदार संताप व्यक्त केला। घाटमाथ्यावरील नागेवाडी, विटा आणि खानापूर परिसरातून सुरू झालेल्या आंदोलनाची व्याप्ती आता पलूस तालुक्यात वाढत असल्याचे या मोर्चातून स्पष्ट झाले। सुपीक शेती, शेतकऱ्यांची घरे, व्यवसाय आणि ग्रामीण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करणारा हा महामार्ग तातडीने रद्द करावा अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। शिवतीर्थ येथून सुरू झालेला मोर्चा कराड तासगाव प्रमुख मार्गाने तहसीलदार कार्यालयावर धडकला। शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे प्रमुख ॲडव्होकेट दीपक लाड यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात महिलांचा सहभाग विशेष लक्षवेधीत ठरला। महिलांनी हातात लाटणे, ताटे आणि निषेध फलक घेऊन शासनाच्या निर्णयाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। नाही देणार, नाही देणार, जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची। एकच जिद्द, शक्तीपीठ महामार्ग रद्द, शेतकरी एकजूट, जिंदाबाद अशा घोषणांनी संपूर्ण पलूस शहर दणाणून गेले। प्रस्तावित महामार्गामुळे पलूस तालुक्यातील कुंडल, आंधळी, मोराळे आणि बोरगाव परिसरातील मोठ्या प्रमाणावरील सुपीक जमीन संपादित होणार असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। त्यामुळे अनेक शेतकरी, कुटुंब, घरे, व्यवसाय आणि शेती उद्ध्वस्त होण्याचा धोका निर्माण झाल्याचे आंदोलकांनी सांगितले। विशेषतः महिला वर्गाने या निर्णयाविरोधात तीव्र संताप व्यक्त करत रस्त्यावर उतरून शासनाला इशारा दिला। अनेक महिलांनी आमचे रक्त सांडले तरी 1 इंच जमीन महामार्गासाठी देणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली। हातात निषेध फलक आणि तोंडात सरकारविरोधी घोषणा देत महिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। यावेळी ॲडव्होकेट दीपक लाड, श्रीदास होनमाने, BG पाटील, प्राध्यापक अनिल पाटील, विक्रम पवार, PS चव्हाण, किरण चव्हाण, नितीन चव्हाण, धोंडीराम जमदाडे, अर्जुन नलगे, शुभम पवार, महेश कुपाडे, डॉक्टर अमोल पवार, VY पाटील, रावसाहेब गोंदिल, दादा पाटील, उदय जाधव, हेमंत जाधव, मनोज मगर, बाबासाहेब जाधव, दीपक गडसे, अर्जुन गडसे, पंडित कोळेकर, रामभाऊ कोळेकर, धोंडीराम गोरे, दीपक कदम, विद्याधर महाडिक, जयराम जगताप, भाग्यनगर येथील चंद्रकांत जगताप यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी, महिला व ग्रामस्थ उपस्थित होते। मोर्चानंतर तहसीलदार कार्यालयात निवेदन देण्यात आले। शक्तीपीठ महामार्गाचा प्रस्ताव तातडीने रद्द करावा, अन्यथा आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा महिला भगिनीची विनंती बघा, तुम्ही एक महिला तहसीलदार आहात, तुमचा कायम आदर या तालुक्याने कायम आंदोलन केलेलं आहे। विद्यार्थी आंदोलन केलं, प्रांताधिकारी त्या ठिकाणी बाहेरून निवेदन घेतलं। तहसीलदार मॅडम, तुम्ही तुमचं कर्तव्य जपा। आम्ही आलो आणि आज तुम्हाला खुर्चीवर त्या ठिकाणी येऊन निवेदन देणार नाही। तुम्ही या ठिकाणी येऊन निवेदन द्यायचं। या ठिकाणी अत्यंतच्या पाहुण्यांचा सह्यामध्ये लढ होतो। गेले 2 महिने गांधीगिरी मार्गाने आंदोलन करतोय, तो आम्ही क्रांती जयंती वाढवताना या ठिकाणी तुम्हाला सांगतो, वेळ प्रसंगी पत्रे मारायला घ्या तरी आम्ही पडणार नाही। परंतु 1 इंच जमिनीला आम्ही धक्का लागू देणार नाही। बरोबर का माता भगिनींनो? खानापूर तालुक्यातल्या माता भगिनींचा, जळगाव तालुक्यातल्या माता भगिनींचा, तालुक्यातल्या माता भगिनींचा, तालुक्यातल्या माता भगिनींचा आंदोलन माता भगिनी हातात घेतलंय। पलूस तालुक्यात फक्त 2
15 फूट आंदोलन आहे. हात मारली तर 15-20 महिला येतात. बरोबर का? आज लाटणार नाही, उद्या पेटकात लाटलं तुमच्या सरकार असेल. चंद्रकांत पाटील दादा, तुम्हाला सांगू इच्छितो, पालकमंत्री तुम्ही या जिल्ह्याचे जरी असला तरी तुम्हाला आज सांगतो, या मायमाऊलीच्या दादा आज लाट नाही, उद्या तेच तुमचा पेटकात बळावलं झाला, आम्ही कमी करणार नाही. अजून वेळ गेलेली नाहीये. अजून शेतकऱ्यांचा तळमळ बघा. एसीच्या खुर्चीत राहून फिरू नका. या भाग्यनगरच्या मातीच्या, कडेगावच्या मातीच्या, कुमारगावच्या मातीच्या आणि जमिनीवरती येऊन गोगावच्या मातीतली माझ्या मायमाऊलीची तळमळ बघा. नुसतं तिथं बसून शेतकऱ्यांना विकत घेण्याची भाषा करू नका. शेतकऱ्यांना विकत तुम्ही घेऊ शकत नाही. शेतकरी राजा आहे. तुम्ही खासदार विकत घेतला, आमदार विकत घेतला, पण मला शेतकरी विकत घेऊ शकणार नाही. त्यामुळे तुम्ही जागेवर वतनीवर या. शेतकरी एकजुटीचा. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.